राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहेत। यावेळी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा रंगणार असल्याची माहिती समोर येते। यात आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची देखील भावना आहे। यासह अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे। त्यामुळे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार अशी माहिती सांगण्यात येते। महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहेत। नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपाचे सर्वाधिक मंत्री असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसमान मंत्रिपद देण्यात येईल अशी माहिती देखील समोर आली आहे। महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत। राहुल कुळ, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निळंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ राणा, जगतजीत सिंग पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड यांची नावे समोर आली आहेत। शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्रीची यादी देखील समोर आली आहे। यामध्ये एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र येड्रावकर, विजय शिवतरे यांचा समावेश आहे। अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांची ही यादी आली असून यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे।